नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आठवत असेल तुम्हाला की 2014च्या निवडणूक प्रचारामध्ये अ, नरेंद्र मोदींनी पर्यटन क्षेत्राच्या विकासावरती खूप भर दिलेला होता आणि ते म्हणालेले होते की हे एक क्षेत्र असं आहे की जे तळागाळातल्या समाजाच्या थरापासून ते वरच्यात वरच्या थरापर्यंत सर्वांसाठी काही ना काही व्यवसायाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतं आणि म्हणून या क्षेत्राला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. हा जो विचार आहे, हा विचार काही नवा बिलकुल नाहीये. म्हणजे अगदी जेव्हा भारत हे एक सोशलिस्ट विचाराचं राष्ट्र आहे असं समजलं जात होतं, तेव्हा सुद्धा अर्थातच प्रयत्न सरकारकडून झालेले होते आणि त्याच्यासाठी मग एम-टी-डी-सी असेल म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट किंवा इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट सारख्या कॉर्पोरेशन स्थापित झालेल्या होत्या. त्यांच्याकडून काही वास्तू उभ्या केल्या गेल्या पर्यटकांसाठी आणि त्याचा लाभ हे खास करून माझ्या पिढीतल्या लोकांनी घेतल्याचं सगळ्यांना आठवत असेल. तर अशा पद्धतीचे हे सगळे जे प्रयत्न होते त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू ज्याला स्ट्रक्चर्ड म्हणजे अगदी आयोजन करून केलेले प्रयत्न असं त्याला फारसं म्हणता येणार नाही. त्या काळातल्या पिढीतले जे लोक आहेत त्यांना आठवत असेल की जेव्हा दर वर्षाचा अर्थसंकल्प मांडला गेला की सुप्रसिद्ध अर्थतज्ञ नानी पालखीवाला हे त्याच्यावरती आपलं भाष्य सुनवत असत आणि ते चर्चगेट मधल्या एका कॉलेजमध्ये ही व्याख्यानं व्हायची आणि त्याला तुडुंब गर्दी व्हायची. तुडुंब गर्दी होत होती. म्हणजे भारत हे एक समाजवादी विचारसरणीकडे झुकलेलं राष्ट्र असून सुद्धा अनेक लोकांना पालखीवाला काय म्हणतात हे ऐकण्यामध्ये प्रचंड औत्सुक्य होतं. त्या सर्व भाषणांमध्ये पालखीवाला सुद्धा हाच उल्लेख करायचे, की जगामधले कितीतरी राष्ट्र अशी आहेत, की ज्यांनी पर्यटन विकास केला आणि त्याच्यामधून त्यांनी स्वतःसाठी उत्पन्न मिळवलं. भारत देखील हे करू शकतो. एक लक्षात घ्या, की तो एक काळ असा होता पालखीवालांचा, की जेव्हा भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही नेत्रदीपक प्रगती केलेली होती असं आपल्याला दिसत नाही. आणि मग त्यातून येणारं जे उत्पन्न आहे, ते उत्पन्न जवळपास शून्य असताना देखील देशाचा विकास करायचा, तर मग हे ज्याला लो टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याच्यामध्ये फारशा काही तंत्रज्ञानाची गरज नाही, असं हे क्षेत्र आहे. हे विकसित व्हावं असं ते वारंवार ठासून सांगत होते. कारण ते ज्याला म्हणू आपण सहज साध्य करता येण्यासारखं एक ध्येय आहे असं त्यांनाही वाटत होतं. परंतु जेव्हा पर्यटन वाढवायचं आपण म्हणतो तेव्हा केवळ अशा प्रकारे वास्तू उभ्या करणं त्याच्यामधून काही गोष्टी होत नाही. त्याच्यासाठी रेल्वेची उत्तम सोय लागते, हवाई वाहतूक लागते, रस्ते चांगले लागतात. त्याच्यानंतर त्या पर्यटन स्थळामध्ये प्रत्यक्ष विजेचा खंडित न होणारा पुरवठा लागतो. त्याच्यानंतर तिथे पाण्याची उपलब्धता करून दिली जाते. म्हणजेच पर्यटक जेव्हा तिथे जातात तेव्हा ते 4 दिवस सुखाने आपला वेळ घालवण्यासाठी जात असतात. तिथून ताजंतवानं होऊन परत येऊन आपलं दैनंदिन व्यवसायामध्ये व्यग्र होण्यासाठी एक थोडा विरंगुळा म्हणून त्याच्याकडे बघतात. हे लक्षात घेतलं तर काय-काय करावं लागेल, ते मात्र त्या पर्यटन व्यवसायासाठी सरकारकडून कधीही केलं गेलेलं नव्हतं. 2014 साली जेव्हा मोदी हा विषय मांडायला लागले, तेव्हा बरंही वाटलं, की हो बरोबर आहे ह्याच्यातून रोजगाराच्या संधी तर उपलब्ध होतील. पण मनामध्ये एक शंका होती मित्रांनो आणि ती अशी होती, की पालखीवाला जे म्हणायचे ना, पर्यटन व्यवसायामधून रोजगाराच्या संधी वगैरे हे सगळं खरं होतं. पण पर्यटन व्यवसायाच्या मागे लागलेले जे काही देश होते, त्या देशांमधनी त्या समाजाने त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगलेले होते. आणि त्याच्यातलं एक ठळक उदाहरण देईन, ते थायलंडचं आहे मित्रांनो. व्हिएतनामचं युद्ध जोवर चालू होतं, तेव्हा अमेरिकन सैनिक तिकडे असायचे आणि मग ते 4 दिवसाच्या विरंगुळ्यासाठी म्हणून थायलंडमध्ये जायचे आणि त्यांच्या मौज-मस्तीसाठी ज्या काही सोयी-सुविधा थायलंडमध्ये उभ्या राहिल्या, त्या बघून मन व्यथित व्हायचं. ह्याच्यावरती जॉर्ज फर्नांडिस यांनी सुद्धा एकदा एक भाष्य केलेलं होतं, की एक वेळ भारतामध्ये पर्यटन उभं नाही राहिलं तरी चालेल, पण मला भारताचा थायलंड व्हायला नको आहे. अ, असं जे वाक्य होतं ते सुद्धा मनामध्ये सतत घुमत होतं आणि मग हे जे
चक्र आहे किंवा हे जे सगळं कोड आहे ते मोदी सोडवणार कसं, हा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला होता. खरं सांगायचं झालं तर मोदींनी त्याची दिशा दिलेली होती, परंतु माझ्या अँटेना कदाचित तेवढ्या तीव्र नसतील, ते मी ऐकलं पण ते सोडून दिलेलं होतं त्याच्यावर विचार न करता. तुम्हाला आठवत असेल मोदीजी म्हणत होते, की हीच रेल्वे आहे. ती रेल्वे जी आहे त्याची स्टेशनं आहेत, ती भूमी आहे, ते रूळ आहेत, हे सगळे सरकारच्या मालकीचे असू देत. पण त्याच्यावर चालणारी जी रेल्वे आहे ना, ती तुम्ही खाजगी कंपन्यांना देऊ शकता. अर्थात खाजगी कंपन्या त्यासाठी सरकारी यंत्रणेला भाडं भरतील. अशा पद्धतीचा एक त्यांनी विचार मांडलेला होता आणि रेल्वेच्या सोयींमध्ये, सेवेमध्ये एक मोठा बदल घडून यावा अशी त्यांची कल्पना होती. त्यात ते असंही म्हणायचे, की एखादी जी ट्रेन असेल, ती ट्रेन मग अमृतसरला जाणारी असेल, त्या ट्रेनमध्ये लोकं जातात ते अत्यंत श्रद्धावान लोकं अमृतसरमध्ये जातात. तिथलं सुवर्ण मंदिर बघण्यासाठी जातात. मग त्या ट्रेनमध्ये त्यांना शबद कीर्तन ऐकू देत. कोणी वाराणसीला जात असेल तर त्याला तसं ऐकण्याची सुविधा ठेवा. असं सुद्धा ते बोललेले होते. परंतु त्याचा अर्थ मात्र माझ्या मनाने टिपलेला नव्हता. आणि याचाच अर्थ स्पष्ट होता मित्रांनो, की मोदींच्या डोळ्यासमोर पर्यटनाचा हा विकास जेव्हा ते त्याचा विचार करत होते, तेव्हाच ते पर्यटन नव्हे तर तीर्थाटनाचा विचार करत होते. आणि हे आता अयोध्येनंतर स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. वाराणसीचा कॉरिडॉर सुद्धा उभा राहिला आणि तिथे सुद्धा हजारोनी भाविक जायला सुरुवात झाली. परंतु तरी सुद्धा जे पूर्णपणे स्पष्ट झालं नव्हतं, ते अयोध्येनंतर स्पष्ट झालेलं आपल्याला अगदी व्यवस्थित बघायला मिळतंय. आता ही जी अयोध्येमधली परिस्थिती आहे, तुम्ही सोशल मीडियामध्ये जर का असाल तर तिथले वृत्तांत बघितले असतील किंवा अन्य दैनिकं असतील किंवा टीव्ही माध्यमांमधून अयोध्येमध्ये जनतेचा पूर लोटलेला आहे. हे अगदी स्पष्ट म्हणजे 22 तारखेचा तो समारंभ संपला आणि 23 तारखेपासून इतक्या लवकरच्या काळामध्ये सुद्धा जवळ-जवळ रोजच्या रोज 2 ते 3 लाख लोक दर्शनासाठी लोटतायत. ही खूप मोठी बातमी होती आणि ह्याची कोणी कदाचित कल्पनाही केली नव्हती. आजच्या घडीला तुम्ही म्हणाल, तर अयोध्या खरोखरच तयार नाहीये, इतके पर्यटक स्वीकारण्यासाठी. ना तिथे पोहोचण्याच्या सोयी आहेत. विमानसेवा जरूर सुरू झालेली आहे. 10-12 भारताच्या शहरांमधून थेट विमानसेवा सुरू झालेली आहे. रेल्वे स्टेशन चांगलं केलं गेलेलं आहे. तिथे अनेक ट्रेन्स आता थांबत सुद्धा असतील. अनेक जण जे रस्त्यांचा वापर करून पोहोचणार आहेत, त्यांना लखनौवरून तिथे पोहोचणं सोयीचं झालेलं आहे. परंतु तो रस्ता सुद्धा अजून फारसा नीट आहे असं वाटत नाही. आणि मग प्रत्यक्ष अयोध्येमध्ये तर उपलब्ध असलेली हॉटेल्स असतील किंवा इतर निवासाच्या सोयी ह्या आजच्या घडीला खरं तर तुटपुंज आहेत. परंतु तरी सुद्धा लोक तिथे लोटलेले आहेत आणि ते दर्शनासाठी तिथे जात आहेत. ह्या सगळ्याची मग त्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयीसाठी अनेकांनी तिथे भंडारे लावलेले आहेत, लंगर लावलेले आहेत आणि अगदी महाराष्ट्रातून आपली पथकं गेलेली आहेत. ते दीड-दीड महिना, 2-2 महिने आम्ही भंडारा चालवणार असं सांगितलेलं आहे. त्यांच्यासाठी दान करणारे लोक आहेत, की ठीक आहे तिथे येणाऱ्या भाविकांना तुम्ही खाऊ घालत असाल, तर आम्ही पैसा द्यायला तयार आहोत. अशा पद्धतीने लोक पैसा पाठवतायत इतरांसाठी सुद्धा. म्हणजे केवळ मी पर्यटनासाठी जातो म्हणून माझा जो काही खर्च होणार आहे तेवढाच नाही, तर लोक इतरही खर्च करायला लागले. तेव्हा ह्याच्यामधून अयोध्येला एक ऊर्जितावस्था येणार आहे. अनेक कंपन्यांनी आता जाहीर केलेलं आहे, की आम्ही तिथे 100 खोल्यांचं हॉटेल बांधतोय, 110चं बांधतोय वगैरे, वगैरे. शरयूच्या नदीच्या पलीकडे च्या भागामध्ये जवळ-जवळ 1200 एकराची जमीन राखून ठेवली गेलेली आहे, जिथे प्रत्येक राज्य आपलं भवन उभारणार आहे आणि पर्यटकांची सोय तिथे सुद्धा केली जाणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि तिथे अन्यही गोष्टी होणार आहेत. तर हे सगळं जे केवळ अयोध्येमध्ये पर्यटन वाढतंय असं नाहीये. तीर्थाटन वाढतंय आणि त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे मित्रांनो. आणि हा जो फरक आहे ना, तो या देशाची मानसिकता जी आहे ती संपूर्णपणे बदलवण्याची ताकद एकट्या अयोध्येमध्ये आहे. हे जोखणारा जो माणूस आहे तो आज पंतप्रधान पदावरती आहे. हे केवळ अयोध्या बांधलं गेलेलं आहे असं नाहीये. हा तुमचा आत्माभिमान जागृत झालेला आहे. त्याला एक प्रकारची हाक दिली गेलेली आहे.
हाक दिली गेलेली आहे की हो, आम्ही सुद्धा हे करू शकतो, आम्ही सुद्धा हे करू शकतो. हा धीर येतोय तुम्हाला की हे सगळं आम्ही असेच दबले जाण्यासाठी नाही हो. ज्याला आमचं संस्कृती म्हणतो, आमचा धर्म म्हणतो, आमचा देश म्हणतो, आमची भाषा म्हणतो, त्या सगळ्याला सुद्धा काही अर्थ आहे. आणि तो आम्ही केवळ पराभूत मानसिकतेमधून जाणारा जो देश आहे, तो अखेरची मी म्हणेन बेडी तोडून आता स्वदेशाच्या रक्षणासाठी आणि विकासासाठी सिद्ध होताना तुम्हाला दिसतोय. ही सगळी जी या सगळ्या ज्या संकल्पना आहेत, ह्या सगळ्या कार्यवाहीत आणायच्या, त्यांना चेतना देण्याची, ह्या सगळ्याची जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा एकट्या अयोध्येमध्ये असेल मित्रांनो, तर हॅट्स ऑफ टू मोदी. त्यांनी पर्यटनाचा नव्हता विचार केलेला, त्यांनी तीर्थाटनाचा विचार केलेला होता आणि हा खूप मोठा बदल आहे. याही अगोदर आपल्याला माहितीये की त्यांनी भारतामध्ये जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांच्यापैकी एक केदारनाथला सुद्धा त्यांनी मोठ्या मोठ्या सोयी घडवून आणल्या. वाराणसीचं मी दुसरं नाव घेतलं. आज महाराष्ट्रामध्ये तर आपल्या 3 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यांचा जर का विकास झाला तर कल्पना करा की इथे सुद्धा काय परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर ही जी पर्यटन आणि तीर्थाटन ह्याच्यामधून माझ्या मनातली जी शंका होती ती मोदींनी पूर्णपणे सोडवली. भारताचा थायलंड होईल ही जी माझ्या मनामध्ये भीती होती, ती भीती आज पूर्णपणे गेली. परत एकदा तुम्हाला थोडंसं आपण इतिहासात गेलो, फार नाही पण थोड्याशा भूतकाळामध्ये गेलो, तर तुम्हाला आठवेल की गोव्यामध्ये सुद्धा असाच पर्यटन व्यवसायाचा विकास करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तिथल्या काही ज्या गोष्टी होत्या, गोव्यामध्ये जायचं तर गोव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रशियन प्रवासी येत होते, अन्य परदेशी प्रवासी सुद्धा येत होते आणि मग त्यांच्या संरक्षणासाठीचे जे प्रश्न होते ते कसे ज्वलंत होत होते. त्याच्या अनेक कथा आणि बातम्या आपण वर्तमानपत्रातून बघत होतो. अशाच बातम्या तुम्हाला जर का भारतभर पर्यटन वाढवायचं तर अशा बातम्या आलेल्या तुम्हाला आवडल्या असत्या का सांगा मला? परंतु आज ज्या पद्धतीने अयोध्या उभी राहिली आहे ना, तिथे तुम्हाला अशा गोष्टी होताना दिसणार नाही. कारण त्याची सगळी दिशाच पूर्णपणे वेगळी आहे. ते केवळ पर्यटन नाहीये. आणि तीर्थाटनाचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही, की आजच्या घडीला ज्यावेळी तुम्हाला तुमच्या कामाच्या व्यग्रतेमधून थोडे विरंगुळ्याचे क्षण पाहिजे असतात, ते क्षण तुम्ही कसे घालवणार आहात, हा महत्वाचा फरक घडलेला आहे. ते विरंगुळ्याचे क्षण जर का आज सामान्य माणसाला, समाजातल्या सर्व स्तरातल्या माणसाला अयोध्येत जावं, श्रीरामाच्या चरणी विलीन व्हावं आणि तिथे जी एक भक्तिभावाचा जो एक महासागर लोटलेला आहे, त्यात आपण सुद्धा सामावून जावं असं वाटत असेल, तर मग ह्या समाजाच्या मानसिकतेमध्ये केवढा मोठा फरक झालाय ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. तेव्हा त्यांच्या व्हिजनला खरोखरच दाद द्यायला पाहिजे आणि हा जो प्रवास आहे तो अयोध्येमध्ये संपणारा नाहीये. त्याची सुतोवाच सुद्धा मोदींनी केलेला आहे. अयोध्या तर झाली, पुढे काय? असा त्यांनी जो प्रश्न विचारला, तो प्रश्न मित्रांनो 2 बाजूनी आहे. 2 बाजूनी आहे. म्हणजे मी म्हणेन की तो केवळ भारतासाठी आहे असं नाहीये. परंतु त्यांची दृष्टी जी आहे ती भारताबाहेर सुद्धा आहे आणि भारताबाहेर अयोध्या आणि तिचा प्रभाव कसा न्यायचा ह्याचा सुद्धा विचार मोदींनी अगदी तंतोतंत केलेला आपल्याला दिसून येईल. आणि त्याच्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ना, ती लक्षात घ्या तुम्ही की ह्या ज्या मूलभूत सुविधा म्हटल्या मी, म्हणजे अखंड विजेचा पुरवठा, अखंड पाण्याचा पुरवठा आणि तिथे पोहोचण्यापर्यंतची जी वाहतूक व्यवस्था आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारने जरूर पुढाकार घेतला असेल, परंतु तिथे जे उभं राहतंय त्याच्यावर मात्र सरकारचं नियंत्रण नसणार आहे. म्हणजेच अयोध्येचं जे देवस्थान आहे, त्या देवस्थानाचा संपूर्ण कारभार जो आहे तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तिथला ट्रस्ट तो न्यास चालवणार आहे. त्याच्यात सरकारची लुडबुड नसणार आहे. त्यामुळे हे सगळं कसं उभं केलंय हे लक्षात घ्या तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल की मोदीजी काय साध्य करू इच्छितात. हा जो एक मोठा बदल आहे आणि पर्यटन व्यवसायासाठी मी म्हणेन त्यांनी एक नवी दृष्टी संपूर्ण देशाला दिली.
आता एक मी बातमी सुद्धा अशी ऐकली की भारताचा हा प्रवास बघितल्यानंतर चीनमध्ये शी जिनपिंग यांनी सुद्धा त्यांच्या देशामधली जी धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांकडे लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे. कुठे घडतंय हे? कम्युनिस्ट चीनमध्ये, जिथे जो कम्युनिझम धर्मालाच नाकारतो, धर्म ही अफूची गोळी आहे मानतो, तिथे शी जिनपिंग यांना सुद्धा अशाच पद्धतीमध्ये विकास करावा, जेणेकरून लोक तिथपर्यंत पोहोचले तर ते खर्च करतील आणि त्या खर्चामधून चीनी अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल, अशी कल्पना आहे. तेव्हा आपण चीनकडून काही शिकलो का नाही मला माहिती नाही, पण चीन मात्र आज मोदींच्या भारतामधून जरूर काहीतरी शिकायला बघतोय आणि हे जे उदाहरण उभं झालेलं आहे ते प्रचंड महत्वाचं आहे. अयोध्या असं म्हटलं जातं की हे एक शक्ती केंद्र बनणार आहे. शक्ती केंद्र कशासाठी असतं मित्रांनो? शक्ती केंद्र हे केवळ धार्मिक प्रभावासाठी नाही. धर्म जो आहे, ती जी धर्म भावना आहे, श्रद्धा आहे, त्यांनी माणूस अतिशय मूलभूत पातळीवरती एकमेकांशी जोडला जातो. परंतु ते जोडले जाण्यामधून जी ऊर्जा निर्माण होते, त्या ऊर्जेमधूनच राजकीय शक्तीचा सुद्धा उदय होत असतो. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नसते आणि म्हणून इथून पुढे अयोध्या हे एक संपूर्ण जगाच्या राजकारणावरती प्रभाव टाकणारं शक्ती केंद्र बनणार आहे. ते केवळ तुमचं स्पिरिच्युअल शक्ती केंद्र राहील असं नाहीये. केवळ आर्थिक केंद्र राहील असंही नाहीये, तर ते सत्ता कारणामध्ये सुद्धा आपला प्रभाव दाखवू शकेल एवढी शक्ती तिथे निर्माण होणार आहे. असं म्हटलं जातं की थोड्याच काळामध्ये अयोध्या तिरुपतीला सुद्धा मागे टाकणार आहे. तिरुपती हा असं म्हटलं जायचं की देशामधला सर्वात श्रीमंत देवस्थान कुठचं होतं तर ते तिरुपतीचं होतं, पण अयोध्या ते सगळे नियम तोडून पुढे जाईल अशी चिन्ह दिसत आहेत. आणि मग ह्याच्यावरती तुम्ही इमले चढवण्याची गरज नाहीये, परंतु तुम्ही अगदी तर्काने जरी पुढे पुढे जात गेलात तरी देखील ह्याचा लॉजिकल एंड काय आहे तो आपल्या सहज दृष्टीपथात येतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या विस्तारासाठी तुमचा सहयोग कायम असू द्या. धन्यवाद.